राम कृष्ण हरी. संतांचं जीवन पाहिलं तर त्यांचं जीवन खूप कष्टमय होता. समाजाने त्यांना खूप दुःख दिलं, तरीही ते दयाळू संत जगाच्या कल्याणासाठी आपल्या संसाराची राख रांगोळी केली. ज्या ज्या वेळेस संतांनी लीला दाखवली, ज्या ज्या वेळेस संतांनी आपलं पराक्रम, आपली महिमा दाखवली, त्या वेळेस मात्र या समाजांनी त्यांना ओळखलं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा असंच घडलं. समाजांनी त्यांना संन्यासाचा पोर म्हणून वाळीत ठेवलं होतं. शेवटी त्यांना जंगलात जाऊन राहावं लागलं. परंतु पुढे त्यांच्या हातून अनेक लीला घडल्या. ज्या ज्या वेळेस त्यांच्या हातून चमत्कार घडला, त्यांना देव म्हणून समाज ओळखू लागला. एकदा निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे चारही भावंड तीर्थयात्रा करत 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 नेवासे या गावामध्ये येतात. त्या ठिकाणी मोहिनी राजाचं राज्य चालू होतं. संध्याकाळची वेळ, मोठमोठ्याने सोसाट्याचा वारा चालू होता. मुसळधार पाऊस चालू होता. अंग झाकण्यासाठी लोक सैरावैरा आश्रयाखाली धावत होते. त्या ठिकाणी त्यांना कोणताच आश्रय मिळाला नव्हता. या चारही भावंडांना पावसापासून वाचवण्यासाठी आपल्या शरीराला त्यांना आश्रय देखील त्या ठिकाणी मिळत नव्हता. इकडे तिकडे पाहतात तर त्या ठिकाणी एक मस्जिद होती. हे चारही भावंड या मुस्लिमाच्या मस्जिदामध्ये जाऊन आश्रय घेतात. त्या ठिकाणी एक मुस्लिम मौलवी होता. ज्ञानेश्वर महाराजांना पाहून तो मौलवी भडकला आणि तो महाराजांना विनवणी करू लागला की ये मस्जिद मुस्लिम की है, हिंदू यहाँ प्रवेश नहीं कर सकते. आप हिंदू हैं, हिंदुओं के मंदिर में जाओ, मस्जिद में आप प्रवेश नहीं कर सकते. हिंदू या मस्जिदमध्ये प्रवेश करत नाहीत. तुम्ही या ठिकाणी बसू नका. मस्जिदीतून तुम्ही बाहेर निघून जा. तुम्ही हिंदू आहात, तुमच्या मंदिरामध्ये तुम्ही आश्रय घ्या. असे बोलत तो मौलवी ज्ञानेश्वर महाराजांवर रागावू लागला. ज्ञानेश्वर माऊली मधुर वाणीने म्हणतात, बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे, सोसाट्याचा वारा चालू आहे. पाऊस थांबल्यानंतर आम्ही इथून निघून जाऊ म्हणून ज्ञानेश्वर महाराज विनवणी करू लागले. यावरही तो मौलवी भडकला आणि आपल्या समाजाच्या 4-5 लोकांना बोलून आणतो आणि ज्ञानेश्वर महाराजांना त्या ठिकाणी बाहेर जाण्यासाठी तक्रार करतात. हे मस्जिद मुस्लिमांची आहे, हिंदूंना या मस्जिदीमध्ये प्रवेश नाही, तुम्ही या ठिकाणी निघून जावा, असे सर्व लोक म्हणत होते. त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे मस्जिद मुस्लिमांची आहे की हिंदूची आहे ती स्वतः सांगेल, त्यांनाच विचारा, असे म्हणतात. यावर मुस्लिम मौलवी ते भडकलेच. अरे दगडाची भिंत कशी बोलेल? दगडाची भिंत कधी बोलते का? बोलावून दाखवशील का तू? असे म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज हो म्हणून त्या मशिदीच्या भिंतीला विचारतात, आप मुस्लिम की हो या हिंदू की हो? त्यावेळेस त्या मशिदीच्या भिंतीच्या दगडातून आवाज आला, मैं हिंदू की हूँ, मैं हिंदू की हूँ, मैं हिंदू की हूँ. असे म्हणतात सर्व मुसलमान. मशिदीमध्ये भूत आला असे म्हणून भयभीत होऊन बाहेर पाडू लागतात. असले पुष्कळ मशिदी आपल्याला भेटतील, ते मशिदी सोडून टाका आणि इथून आपले प्राण वाचवा आणि इथून पळून चला म्हणून सर्व मुस्लिम पळून जातात. असे ज्ञानेश्वर महाराजांनी त्या मशिदीच्या दगडाच्या भिंतीला सुद्धा वाचा फोडले होते. ज्या ज्या वेळेस संतांची लीला समजते त्या वेळेस त्यांची किंमत कळते. परंतु संत तसे नसतात. संत तर दयाळू असतात. जगाच्या उद्धारासाठी आपले कर्म करीत असतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, असे या संतांना म्हटलेलं आहे. राम कृष्ण हरी.